वडाळी परिसरात अज्ञात माथेफिरूकडून पपई झाडाची कटाई व पपईची नासधूस। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत। वडाळी परिसरात अज्ञातांकडून पिकांची नासधूस आणि केबल चोरीच्या घटना वाढल्या असून ताज्या घटनेत पपई बागेची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे। शहादा तालुक्यातील वडाळी शिवारातील काकरदा रस्त्यालगत हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात अज्ञात माथेफिरूंनी धुमाकूळ घातला। येथील शेतकरी संतोष आत्माराम बैसाणी यांच्या 3 एकर पपई बागेतील तब्बल 50 ते 60 झाडांची कत्तल करण्यात आली। झाडांवरील पपईची फळे तोडून फेकून देण्यात आली असून सोलार मोटारची केबल देखील चोरीला गेली आहे। या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वडाळी परिसरात यापूर्वीही केबल चोरी व शेती नुकसानीच्या घटना घडल्या आहेत असं सांगितलं जात आहे। आधी शेतकरी निसर्गाच्या संकटाशी झुंज देतोय, कमी भावाशी लढतोय। आता अशा प्रकारच्या घटनांमुळे आणखी अडचणी वाढली आहे। दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। या प्रकरणी पोलीस प्रशासनाने दखल घेऊन ग्रामीण भागात गस्त वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे, ग्रामीण नंदुरबार। गट नंबर 379 अज्ञात चोरट्यांनी माझी पपईचे खूप नुकसान केलेलं आहे। 50 ते 60 झाडं पूर्ण पपई पूर्ण तोडून इथं पूर्ण फेकून दिलेली आहे। अगोदरच व्हायरसमुळे अगोदरच कमी असल्यामुळे उत्पन्न कमी झालेलं आहे। निसर्गाच्या वेळेस संकटातून वाचलो, पण तरी या अज्ञात चोरट्यांनी माझे इतकं नुकसान केलं। 15 दिवसापूर्वी माझी सोलरची वायर कापून चोरी केली। मी तसं पोलीस स्टेशनला, सारंगखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे। आता तरी या पपईचे नुकसान झाल्यामुळे पोलीस प्रशासनानेही दखल घ्यावी ही विनंती आहे त्यांना, की अशाच माथेफिरू चोरट्यांना किंवा या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे।